पेक्षाही सर्वात मोठं हे जार आहे आपलं ज्यूसचं. क्वालिटी बघा, खरंच खूप छान आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपल्याला जायचं आहे नागपूरला. कशासाठी काय जात आहे तर घरचे बिन थोडेसे काही कामं आहे ती काही नागपूर बर्डीमध्ये होणार आहे. तर चला आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आपल्या नागपूर सिटीमध्ये. इथली गर्दी बघून तुम्हाला कळलं असेलच, आपण आलेलो आहोत ते आता नागपूर बर्डीवर. आणि हे सगळे आता इकडे दुकानाच्या बाहेरचे जे छोटे छोटे स्टॉल आहे, खरंच तिथे खूप कमी किमतीमध्ये प्रत्येक गोष्ट मिळून जाते. इकडे तुम्हाला समोर रंगीबेरंगी पट्ट्याची जी बिल्डिंग दिसत असेल तर ती बिल्डिंग नसून एक कार पार्किंग आहे आणि त्याच्याच समोर टू व्हीलरची पार्किंग आहे. तर ही खूप मोठी भयंकर अगदी बिल्डिंग म्हणून आहे आणि तिथे कार पार्किंगचं सध्या काम चालूच आहे, अजून सुरू व्हायचंच आहे. आणि इथे असं कोणतंच दुकान नाहीये की हे मिळालं नाही किंवा ते मिळालं नाही, म्हणून मोठ्यापासून लहान्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आणि आपण इकडे या गल्लीमध्ये अंदर जात आहे, ते इथे भरपूर छोटे छोटे असे दुकान आहे. आणि बघा, खरंच खूप छान असे दुकान आहे. हँडबॅग, कुर्ती, सँडल, चप्पल, शूज आणि मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आणि आम्हाला घ्यायचं आहे ते आता मिक्सर, आणि आम्ही निघाला होता तिकडेच. उसके बाद अपना पीली वाले नहीं रहते क्या, उसमें अपना अदरक सांभर कभी ज्यादा मेहमान आए तो आप बना सकते हैं. अपना छोटा वाला भी मिल जाता है इसमें, एक ये वाला, ये दो, ये छोटा वाला मिल जाएगा, ये 3. और इसमें जूस बनता है, मैंगो जूस, एप्पल जूस, 50 ml म्हणजे पावर जाता है इसको चलने की. गॅरंटी है. बघा, आपलं प्रत्येकांचं कसं असतं ना, आपलं एक छोटी मोठी कोणतीही वस्तू घ्यायची असली तर आपला एक बजेट असतो आणि तो बजेट घेऊनच आपण घराच्या बाहेर पाय फेकतो. तर त्या बजेटच्या वर 100, 200, 300 वाढले सुद्धा चालेल आपल्याला, पण जास्त बजेटच्या बाहेर गेलं तर ती गोष्ट आपल्याला न परवडणारी अशी मध्ये होऊन जाते. पण मिक्सर सारखी वस्तू आपण दरवर्षी आपण प्रत्येक वेळेस बदलू शकत नाही, किंवा या वर्षी ही तर पुढच्या वर्षी ते घेण्याचा विचार सुद्धा करत नाही. तर कसं आपण जेव्हा वस्तूकडे पाहतो, क्वालिटीकडे पाहतो, तर आपले पैसे जास्ती होतात. आणि आपण पैशाकडे पाहिलं तर आपल्याला क्वालिटी पाहिजे, त्याला एक आपल्याला क्वालिटी मिळत नाही. तर म्हणून एकदाची थोडी इन्व्हेस्टमेंट अशा गोष्टीमध्ये केले तर नक्की आपल्याला क्वालिटी आपल्याला चांगली भेटू शकते आणि वस्तू आपली जास्त काळपर्यंत टिकू पण शकते. आणि इथे आम्हाला ते मिक्सर परवडलं, पण थोडं गॅरंटी सगळ्या गोष्टी ते ऍडजस्टमेंट करून आम्ही आता राहू इकडे ते पाहताय मिक्सर. कारण वॅटनुसार जी आपली असते ते मोटार, आणि त्याबद्दल त्यांना जास्ती काही नॉलेज होतं म्हणून ते इकडे पाहत होते. आपल्या बायकांचं कसं असतं ना, भांडे असो की कपडे असो की जनरल स्टोअरच्या गोष्टी असो, आपण घ्यायचं जरी नसेल तरी आपण हात लावून नक्की पाहतो बरं का. पण तसंच माझ्याशी घडलेलं आहे. इकडे आम्ही मिक्सर घेतल्यानंतर मी दुसऱ्या पण काही वस्तू बघितलेल्या आहे आणि इकडे खूप गरम होत होतं, तर म्हणून इकडे घेत आहे आम्ही ते आता पायनॅपल ज्यूस. आणि चला तर आपल्याला आता पुढला पण प्रवास करायचा आहे.
श्रीमान सरकार जेव्हा या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जेव्हा गाडी काढत होते ना, तेव्हा मला मनामध्ये अशी धास्ती होती, खरंच ही गल्ली रोडवर निघेल का, रोडवर निघेल का, असं म्हणता म्हणता मला थोडं डोक्यात आलेलं आहे की नाही, रोडवर नाही, ही गल्ली आता हायवेवरच निघत आहे. मग थोडा जीवात जीव आलेला आणि मी गप्प बसली. आणि कारण आपण जर काही तोंड उघडलं आणि त्यांना जर काही बोललो तर ते आपल्याला, तुला काही कळत नाही, तू चुप गप्प बस असं म्हणतात. तुला फक्त कुठे काय जायचं आहे ते मला सांग आणि मी तुला तिथे घेऊन जाते. पण तुम्ही मला सांगा बरं का, की आपल्याला लागतं ते आपण त्यांना सांगायचं आणि उलट ते गाडी तिथे स्टॉप करतात आणि ते आपण काम करायचं. मग घरी येऊन ते आपल्याला पुन्हा आपण कधी जायचा विचार केला ते म्हणतात की तू एकटी जा. मग मी एकटी जायचं तर आपल्याला रस्ता कळेल का? अशा गल्ल्यामधून रस्ता काढल्यानंतर तेच पुन्हा आपल्यालाच म्हणायचे इतकेदा नागपूरला गेलं, शेवटी काय बघितलं. मग आता बस याच गल्ल्यामधून जाणार आहेत का? तर आता हे तर माझ्याशी नेहमीच असं घडतं बरं का, पण तुमच्याशी असलं काही घडतात का? आणि खरंच मी नागपूरमध्ये एकटी कधी गेलेली नाहीये आणि रावांसोबत किंवा माझ्या भावांसोबत मी गेलेली आहे, पण एकटी कधी जाण्याचं धाडस जरी केलं ना, खूप वेळी स्टॉप पर्यंतच मी जाते आणि तिथून मी घरी पुन्हा वापस येऊ शकते. पण या समोर जर म्हटलं ना तर मला सोबत कोणीतरी हवं असतं. या गल्ल्या माहिती असतं की जिथे आपण कोणतं काही सामान घेतलं तर तिथलं थोडं माहिती असतं की ही दुकानानंतर ते दुकान समोरच आहे, चल. पण त्या गल्लीपर्यंत झालंय पण थोडं काही माहिती राखतं ना. तर चला, आता आम्हाला थोडं बहुत घरचं काही सामान घ्यायचं होतं तर ते आम्ही ते घेऊन घेतलेलं आहे. आणि इकडे मी येत होती तर इकडे राव एका आईसोबत बोलत होते आणि ती आई आपली दुकानामध्ये 1-2 रुपये मागतात ना, तर ती एका जागी बसून शांतपणाने ते आपली मोजत होती आणि राव काहीतरी त्यांच्याशी कुजबुजत होते, म्हणून मी थोडं कान लावून ऐकलं. तर मग नंतर मला कळलं की रावांनी थोडे पण आपल्या जवळचे काही पैसे म्हणून त्यांना दिलेले आणि ते त्यांना आईला सांगत होते की पोटाला काही खाते की नाही तू, पोटाला आपण खात जा आणि पैसे जे जमा करते ना तर रोज जे काही भेटते ना तुला ते पोटभर काहीतरी तुला जे आवडते ते खात जा. तर चला, असो काहीतरी आपल्याला यामधून काहीतरी समजतं की ती पण आई आपल्याला सांगत होती की 2-3 मुलं आहे पण मला कोणी ठेवत नाही, असल्या गोष्टी काही. तर चला, तर आता आपल्याला पण आपलं गाव जवळ करायचं आहे. और वो आम 200 रुपए। कौन सा आम है वो? ये गुलाब का मीठा बहुत रहता है इसमें। गुलाब का तो मीठा बहुत रहता है, बारिश की गुठली रहती है इसमें। अच्छा, आकर को दिएगा 60 बोला गए, 150 रुपये लावतो म्हणते. 10 रुपये आहे ना. हा कसला गोंगाट म्हणून मी इथे थांबली आणि पाहता क्षणी माझ्या थोडं काही लक्षात आलंच नाही की म्हणजे कोण काय पकडत आहे, की कोण अर्ध इकडे ओढते अर्ध तिकडे ओढते. म्हणजे मला डोक्याचा नागद भाजीपाला झालेला होता अख्खा. आणि मला 1-2 ओढण्या खरंच पाहायला खूप आकर्षित होत्या, त्या मी थोड्या हातात घेतल्या आणि त्या ताईला विचारलं की याचं वरचा कुर्ता कुठे आहे किंवा खालचा पॅन्ट कुठे आहे. तर ती बाजूची दीदी बोलली यहाँ पे मिलता नहीं है दीदी, यहाँ पे ढूंढना पड़ता है, ढूंढने पर भी नहीं मिलता. तर असं म्हणता क्षणी मी त्या हातातल्या दोन्ही ओढण्या खाली ठेवल्या आणि तिथून मी पळत सुटली. रावांकडे येऊन पाहतो तर काय, यांनी घेतलेली होती ती प्लेट आणि प्लेटमध्ये होता लोणी स्पंज डोसा आणि खरंच खूप छान होता. आणि रावांची प्लेट आली आणि मी वाट पाहत होती माझ्या प्लेटची. आणि इकडे आम्ही लोणी स्पंज डोसा खाऊन इकडे आम्ही आता हिंगण्याला परत निघालेलो आहोत. हे आहेत आमचं गोकुळ आणि घरी थोडंसं काही आणलं ना तर आम्ही पहिले रिदूला आवाज देते. ए रिदा, जा रे डांगुरान भरून जा, पुळकान डांगूरचा, लवकर जा. हाय मी रिदू म्हण. हाय मी रिदू.
तर आम्ही इकडे घेतलेलं आहे प्रेस्टिज रिगल कंपनीचं आहे ते मिक्सर आणि हे मिक्सरची आता मी इकडे अनबॉक्सिंग करत आहे. या मिक्सरची प्राइस आहे 6,500 रुपये आणि आपल्या नागपुरात बार्गनिंग खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणून आम्हाला हे मिक्सर पडलेलं आहे 5,000 मध्ये. 5 वर्षाची गॅरंटी असून आणि कंपनी थ्रू याची सर्व्हिस आहे. म्हणजे याचं काही बिघडलं काही समोर झालंच तर 5 वर्षामध्ये कंपनी थ्रू मुलगा येऊन आपला घरपोच म्हणजे चेंज करून किंवा बदलून पूर्ण मिळून जाईल. हे पॉट आणि त्यानंतर हे तिसरं पॉट हे सर्वात मोठं आणि त्याहीपेक्षाही मोठं त्याहीपेक्षाही सर्वात मोठं हे जार आहे आपलं ज्यूसचं. क्वालिटी बघा खरंच खूप छान आहे. आणि हे आहे आपलं ज्युसरचं आणि यामध्ये आहे आपलं हे जे बारीक होते तो चक्रा आणि यावर हे असं फिट करायचं आहे आणि यावर आपण फ्रूट्स टाकू तर हे फ्रूट्स यामध्ये बारीक होऊन यामध्येच लटकल आणि ज्यूस इकडे बाहेर पण निघून जाईल आणि आपण असं करून गाळू शकतो हे ज्यूस. तर हा एक आणखी यामध्ये असा एक कप पण दिला आहे ज्यूस पिण्यासाठी म्हणून. याचं काही तेवढं इथे काम नाही आहे. आणि हे आहे झाकण. हे असं आहे झाकण. तर आपल्याला वरून पाणी टाकायचं असेल तर आपण यामध्ये असं पाणी टाकू शकतो लागेल त्याप्रमाणे आणि पुन्हा हे असं लॉक करून आपण मिक्सरवर फिरवू शकतो. आणि त्यानंतर हे झाकण असं करून आपण इथून ज्यूस काढू शकतो. तर असं हे जार आहे आणि याच क्वालिटीचं मला घ्यायचं होतं ज्युसर म्हणून. ज्युसर जर आपण घेतलं तर 300 पर्यंत पडते तर त्यापेक्षा थोडं महाग घेतलं पण चांगल्या क्वालिटीचं घेतलं. एकदा मिक्सर आपल्याला घ्यायचंच होतं पण असं होतं की या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात घ्यायचं होतं पण काही गोष्टी अशा पण घडून येतात की मगचे कामं मग पण आधी घेण्याचं एक महत्त्व जास्त असते. तर तसंच झालेलं आहे. आणि मिक्सरचं आमच्या घरी आगमन झालेलं आणि हे सर्व आहे या मिक्सरचे आपले हे झाकण. यामध्ये मिळालेला आहे हा स्पून जो की नेहमीच आपल्या मिक्सरवर साध्या पण मिक्सरवर मिळतेच. हे आहे आता आपलं मिक्सर आणि ब्लॅक कलर आपल्याला मिळाला होता आणि हा एकच कलर होता त्यामध्ये तर म्हणून हा एक घेण्यात आला. आणि यामध्ये असं काही कलरचं हे नव्हतं म्हणून तेवढं काही हे पडलं नाही असं की कलर चूज करण्याचं. याचा केबल वायर जे पण काही आहे ते खूप लांब आहे अगदी एवढा त्यापेक्षाही जास्त. तर हे असं या क्वालिटीचं मिक्सर आहे. तर आता फायनली आम्ही याचं उद्घाटन करणार आहे सो उद्या आणि यामध्ये करायचं आहे काय करायचं उभी तर उद्या सकाळी आपल्याला यामध्ये करायचं आहे वॉटरमेलन ज्यूस जे की मी त्याचा लॉंग व्हिडिओ सांगू शकत नाही उद्या होईल की नाही पण आपला शॉर्ट व्हिडिओ नक्की राहील. तर हे आपलं हे मिक्सर आहे आणि मिक्सरच मेन म्हणजे असं मिक्सरच घ्यायचं होतं म्हणूनच एक जाणं झालं आणि एक म्हणजे ते आपले छोटे मोठे जे काम असते ते पण झाले. मुलांसाठी काही फ्रूट्स ड्रायफ्रूट्स ते पण काही आणले आणि बस आपला ब्लॉग आजचा याच नोटवर संपवते. आपलं नागपूर थोडं बहुत मला जे काही मी जिथे जाते तिथलं मी थोडं आपलं जे फोनमध्ये कव्हर होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.